नमस्कार, पाकसिद्धी या ETC चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। परीक्षा जसजशी जवळ येऊ लागते तशी विद्यार्थ्यांची अभ्यासाची लगबग सुरू होते। नव्या जोमाने आणि नव्या तयारीने विद्यार्थी आपला अभ्यास करू लागतात। मात्र या सगळ्यामध्ये विद्यार्थी आपल्या आहाराकडे, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे विद्यार्थ्याची प्रकृती बिघडण्याचे प्रमाण वाढू शकते। तर आपण आपल्या मुलांची परीक्षेदरम्यान कशी काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर परीक्षेदरम्यान त्यांचा आहार कसा व्यवस्थित ठेवू शकता, याबद्दल महत्त्वाच्या टिप्स आज आपण पाहणार आहोत। 1. कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे। यातील कोणत्याही स्तरावर मुले कमकुवत असतील तर ते कोणत्याही परीक्षेची चांगली तयारी करू शकणार नाहीत। 2. मुलांच्या अभ्यासाच्या योजनेबरोबरच आपल्याला मुलांच्या संतुलित आहाराची योजना देखील बनवावी लागते। 3. सध्या हिवाळा संपून उन्हाळ्याकडे वाटचाल सुरू झाली आहे। वातावरणातील या बदलामुळे मुलांना त्रास होण्याची शक्यता असते। अशावेळी विशेषतः परीक्षा असताना खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे। मांसाहारातून संसर्ग होण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो ह्या काळात मांसाहार टाळावा। याशिवाय पॅकेट फूड, बाहेरचे शीतपेय हे देखील या काळात दूरच ठेवावे। 4. रोज न चुकता सकाळचा नाश्ता कधीही वगळू नका। सकाळचा पौष्टिक नाश्ता मुलांना दिवसभर ताजेतवाने ठेवू शकतो। मुलांच्या भूक आणि मूडनुसार पूर्ण नाश्ता करून दिवसाची सुरुवात करा। यामुळे मुलांचा अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळेल आणि वाचलेले लक्षातसुद्धा राहील। 5. अभ्यास करताना तासनतास बसायचे असल्याने व शारीरिक हालचालींच्या अभावी पोटाच्या समस्या उद्भवत असल्याने व त्यामुळे त्यांच्या अभ्यासाकडे खंड उत्पन्न होऊ नये, यासाठी थोडेसे आणि सहज पचेल असे अन्न मुलांना द्यावे। भरपूर खाल्ल्याने किंवा पचण्यास जड पदार्थ खाल्ल्याने झोप येऊ शकते। 6. आहारात प्रथिनांचा समावेश केला पाहिजे। आपला मेंदू प्रथिनांपासून बनला आहे आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असलेला आहार घेतल्याने तुमच्या शरीराला ऊर्जेचा सतत पुरवठा होत राहतो व त्यामुळे तुम्हाला पेंग येणार नाही। 7. दर काही तासांनी आरोग्यदायी गोष्टी खात राहा। एकाच वेळी अनेक गोष्टी खाण्याऐवजी काही तासात हलके आरोग्यदायी अन्नपदार्थ खा, ज्यामुळे मुलांना झोप येणार नाही व चांगली एनर्जी राहील। 8. महत्त्वाचे म्हणजे मुलांचा आहार पूर्णपणे संतुलित असावा। मुलांच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश जरूर करावा। 9. मुले मसूर, अंडी, स्प्राउट्स, दूध, दही किंवा चीज यासारख्या गोष्टी नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत किंवा रात्रीच्या जेवणापर्यंत खाऊ शकतात। 10. परीक्षेच्या काळात बाहेरचे अन्न खाणे टाळावे, यामुळे मुलांचे आरोग्य अधिक तंदुरुस्त राहील। अनेक वेळा बाहेरचे अन्न खाल्ल्याने आरोग्य बिघडते, ज्यामुळे मुलांच्या अभ्यासाच्या तयारीवर परिणाम होऊ शकतो। 11. भरपूर पाणी प्या। पाणी प्यायल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि शरीर हायड्रेटही राहते, त्यामुळे पिण्याच्या पाण्यामध्ये अजिबात कमी करू नका। 12. पाणी कमी प्यायल्याने चिडचिड होते। दिवसाच्या अखेरीपर्यंत मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन शरीर व मेंदू दोघांनाही थकवा येतो, मरगळ, कधीकधी मळमळ जाणवते, गोंधळल्यासारखे होते। दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यायलेच पाहिजे आणि त्याचबरोबर जोडीला लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक इत्यादी देखील घेत राहिले पाहिजे। लागले तर आपण पाणी पिण्यासाठी नियमित अंतराने अलार्म देखील सेट करू शकता। 13. तसेच तात्पुरती जाग आणणारी चहा, कॉफीसारखी पेय टाळा, कारण आपण झोप येऊ नये म्हणून कप मागून कप ही पेय पित राहतो आणि शरीरातील ॲसिडिटी तितक्याच प्रमाणात वाढत जाते। ॲसिडच्या निर्मितीस कारणीभूत ठरणाऱ्या चहा कॉफीऐवजी तुम्ही नारळाचे पाणी, लस्सी, ताक, लिंबू सरबत किंवा कोकम सरबत घेणे योग्य ठरेल। तऱ्हेतऱ्हेचे स्नॅक्स खाण्यापेक्षा फळं खा, ॲसिडिटी होणार नाही। 14. जर आपली मुले चिप्स, कोल्ड्रिंक, नूडल्स यासारखे अनारोग्यकारक पदार्थ खात असतील तर असे पदार्थ खाणे टाळा। मुलांना भूक लागल्यास मखना, शेंगदाणे, घरगुती चिवडा, तांदूळ लाडू, ड्रायफ्रूट, भाजलेले वाटाणे, भाजलेले हरभरे असे पदार्थ मुलांच्या टेबलाजवळ ठेवा। परीक्षेच्या काळात पिझ्झा, बर्गर आणि इतर सर्व प्रकारचे जंक फूड टाळा, यामुळे आरोग्याची हानी होते आणि जास्त नसेल तर परीक्षा संपेपर्यंत त्यांच्यापासून अंतर ठेवा। मैद्यापासून बनवलेले पदार्थ टाळा। सिग्न, खूप गोड असे तळलेले पदार्थसुद्धा टाळा। 15. रात्री उशिरापर्यंतचा अभ्यास, अपुरी झोप व ताण यांच्यामुळेही शरीरातील ॲसिडची पातळी वाढते, त्यामुळे डोकेदुखी तर कधीकधी उलट्या होऊन ताप येणे हे प्रकार घडतात। हे टाळायचे असेल तर पुरेशी विश्रांती घेणे आणि पचायला सोपा आहार घेणे अत्यावश्यक आहे।
अशा पद्धतीने मुलांची परीक्षेदरम्यान कशी काळजी घ्यावी आणि त्याचबरोबर परीक्षेदरम्यान त्यांचा आहार कसा व्यवस्थित ठेवू शकता याबद्दल महत्त्वाच्या टिप्स उपयोगी वाटल्या तर त्या टिप्सचा सुयोग्य वापर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी पाकसिद्धी आणि ETC चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. धन्यवाद.